त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी सांगतो. पण ती येणार नाही, कारण त्यांना चोरीचा दरवाजा उघडाच ठेवायचा आहे. आम्हाला वाटतं हा चोरीचा दरवाजा नव्हे तर फटसुद्धा बंद केले पाहिजे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं निवडणुकांची, महानगरपालिका निवडणुकांची आम्ही तयारी केली पाहिजे. नाही, पण राऊत साहेब, तोच प्रश्न पुन्हा एकदा, की हे निमित्त आहे का की राज ठाकरे महाविकास आघाडी देऊ शकतात? तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारू शकता ना. आमचा संबंध शिष्टमंडळ नेण्यापुरता आहे आणि ते सगळ्यांसाठी खुलं आहे शिष्टमंडळ, कारण हा देशाच्या लोकशाहीचा संदर्भातला महत्त्वाचा विषय आहे. देशातली लोकशाही जर मजबूत करायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष व्हायला पाहिजेत. या देशात विरोधी पक्षाचा आवाज ऐकला गेला पाहिजे. व्हेनेझुएलामध्ये बरं का, मारिया मचाडो या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार का मिळाला, हे या देशातल्या संघवाद्यांनी आणि भाजपने समजून घेतलं पाहिजे. तिथेसुद्धा भारताप्रमाणे हुकुमशाही आहे आणि त्या हुकुमशाहीविरुद्ध मारिया मचाडो लढतायत लोकशाहीसाठी, स्वतंत्र निवडणुकांसाठी. भारतामध्ये आम्ही तेच करतो आहोत.